आपण का नाही वाचलं हे सांगितलं होतं ना वाटतं आठवतं तेव्हा. तर मी हा एक अजून एक भेट देतोय तुम्हाला आणि अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगेल की त्यामध्ये हा एक आणि हे सगळ्या शिक्षकांसाठी हे पाठीमागे शिक्षक बसले. हा विज्ञान धारा नावाचा एक मासिक, जसं सायन्स पुढे मासिक आहे, सायन्स रिपोर्टर मासिक आहे, नेचर नावाचं मासिक आहे, त्या दोन्हीचं नसेल पण एक मराठीमधलं विज्ञानाविषयी मासिक आम्ही सुरू केलेलं आहे. त्या गेल्या जून मध्ये त्याला आता 18 महिने झाले. त्या 18 महिन्याचं काही अंक तुमच्यासाठी मी आणले. तुमची शाळा मला ऑलरेडी याच्यावरती असेल. तुम्हाला जर पाहिजे येतं काही नाही, आता येते आता येते हे सगळे आणले. त्याच्यामुळे आता या तुम्हाला मिळालं नाही असं तक्रार नको करण्यात आणले. मला माहिती की त्यांनी नाही पाठवले तर तुम्हाला इथून पुढचं 2 महिन्याला मिळेल. आणि रिक्वेस्ट अशी शिक्षकांना की दर महिन्याला मला गोरीगाव शाळेतून एक लेख मिळाला पाहिजे. कोणताही एक लेख द्या. ते विज्ञान शिकवणं किती अवघड आहे, किती सोपं आहे असं लेख लिहिलं तरी चालेल. ग्रामीण भागात विज्ञान शिकवताना येणाऱ्या अडचणी असा लेख लिहिला तरी चालेल. आमच्या प्रयोगशाळेत असणाऱ्या उणीवा असा लेख लिहिलं तरी चालेल. आमच्या प्रयोगशाळेत असलेल्या सुविधा असा लेख लिहिलं तरी चालेल. म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या दोन्ही स्वरूपातील लेख मला तुमच्याकडनं अपेक्षित आहे. तर एक लेख मला जानेवारीच्या 15 तारखेपर्यंत एक लेख मिळेल याची तुम्ही मला खात्री द्या. कोणी पण घ्या, मुलांनी लिहिलं तरी हरकत नाही. हा एक मुद्दा झाला. दुसरा एक मुद्दा असा आहे की हे नाट्यातून विज्ञानाकडे नावाचे एक पुस्तक लिहिलंय. भाग 1, भाग 2, भाग 3. तुम्हाला माहिती आपण नाटक करतो. नाटक आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत होत असतो. घरी करतो, शाळेत करतो, बरोबर. आपण जी नाटकं बघतो तर ही विज्ञानाची नाटकं लिहिली, एकांकिका लिहिलेली आहे. आता त्याचा एखादा विषय तुम्हाला उदाहरणाला सांगतो. चार्ल्स गुडियरची गोष्ट, कांदा कापताना डोळ्यातून पाणी का येते, व्हॅनिल्याची कथा, नागरी संरक्षण आणि आपण, वनस्पतींना भावना असतात, असे जवळजवळ 70 विषय, जवळजवळ नाही मोजून 70 विषय या भाग 1, भाग 2, भाग 3 मध्ये लिहिलेले. आणि एक आणखी माझा एक मित्र आहे सत्य म्हणून, त्यांनी 10 नाटिका लिहिल्या. अशी 80 नाटिका आम्ही लिहिलेल्या आहेत. माझी तुमच्या शाळेकडून अशी अपेक्षा नाही की प्रत्येक वर्गाकडनं ही पुस्तकं त्यांना वाचायला लावून त्या नाटिका करून घ्या. आणि मला तुमचा फीडबॅक हवा आहे की त्या नाटिकेमधनं त्या विषयाची मूळ कल्पना त्यांच्यापर्यंत जास्ती चांगली पोहोचते का कमी चांगली पोहोचते, आपल्याला हवं घ्यायसाठी नाही. आणि आम्ही एक मोठी कॉम्पिटिशन घेणार आहे तुमच्या बोर्डी विभागासाठी. तर त्या विभागामध्ये बोरीगाव शाळेच्या 2-3 टीम्स त्यांनी यापूर्वीची 2-3 नाटकांपैकी 8वीच्या मुलांनी, एक 9वीच्या मुलांनी, एक 10वीच्या मुलांनी असे 3 नाटिका त्याच्यात सादर करायच्या. आणि जर त्यांचा नंबर पहिला दुसरा आला बोर्डी विभागात तर त्यांना आम्ही आमच्या खासदारांनी मुंबईला घेऊन जाऊ आणि 28 फेब्रुवारीला मोठी स्पर्धा असेल. त्या स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घ्यायचा आहे. तू पण होती ना गेल्या वर्षी? मुलांपैकी कोण होतं गेल्या वर्षी? हा होता. गेल्या वर्षीच्या भाषणाला होता की नाही? तुला विचारतोय मी, नव्हताच तू गेल्या वर्षी? गेल्या वर्षी मी इथे आलो होतो शाळेमध्ये, नव्हता. कोण होतं रे तुमच्यापैकी? कोण होतं यातल्या मुलांपैकी? येत काय हो म्हणत नाही. अच्छा अच्छा, ओके, ठीक आहे, काय हरकत नाही. तुम्ही होतात ना? इकडे ये. मी काय सांगितलं होतं गेल्या वर्षी लक्षात आहे का? नाही? मग गेल्या वर्षी सांगितलेलं भाषण सगळं वाया गेलं.
थोडं आठवतंय. काय आठवतं तेच तर पाहिजे मला. दोघी मिळून सांगा. ये इकडं, कुजबूज करा कानामध्ये. पटकन पटकन कुजबूज करा. तुम्हाला सगळ्या मुलांना एकच सांगणं आहे की जर तुम्हाला बोलावं असं वाटलं तर हात वर करायचा आणि माझ्याशी बोलायचं. एकमेकात बोललात तर आवाज घुमतो. आवाज घुमला की मग सगळ्यांना डिस्टर्ब होतं. त्या सगळ्या घुमण्याचा आवाज माझ्यापर्यंत येतो, मग मला डिस्टर्ब होतं आणि मग आपली साखळी तुटते. आपली साखळी तुटायला नको असेल तर पुढचा 1-1.5 तास जे काही मी तुमच्याशी बोलणार आहे तेवढा वेळ शांत बसण्याचं फक्त प्रॉमिस मला पाहिजे. सगळ्या मुलांनी हात वर करून मला प्रॉमिस द्या की आम्ही शांत बसू. अरे हात वर करा ना, कोणीच प्रॉमिस द्यायला तयार नाही. सगळ्या मुलांनी हात वर करून प्रॉमिस द्या. मला दिसतायत सगळे. ठीक आहे, आता अजिबात आवाज करू नका. आणि दुसरी एक गोष्ट मी तुमच्या पाठीमागे बसलेल्या शिक्षकांच्या परवानगीने सांगतो. मी त्यांची परवानगी घेतली नाही, पण तरी मी परवानगी घेतली असं आपण मानू की ज्या मुलांना असं वाटेल की आम्हाला काळे सरांच्या भाषणात काही कारणामुळे इंटरेस्ट नाही आहे तर त्या मुलांनी खाली गेलं तरी चालेल. त्यांच्यावरती शाळा कुठलीही कारवाई करणार नाही. फक्त त्यांनी इथे बसून शाळेच्या इतर मुलांना जे ऐकतायत त्यांना डिस्टर्ब करू नका. चालेल सर? मागे बसलेले सगळे शिक्षक चालेल ना? ज्या मुलांना इंटरेस्ट नसेल त्यांना मी आधीच अपॉर्च्युनिटी देतो, आधीच संधी देतो. त्यांनी खाली जाऊन बसले तरी काही हरकत नाही. मी तुम्हाला 2 मिनिटं देतो. 2 मिनिटामध्ये ज्यांना वाटेल की आम्हाला शांत बसणं अवघड आहे, 1-1.5 तास सरांचं भाषण ऐकणं अवघड आहे, काही कारण असू शकतं, तर जर तुम्ही खाली जाऊन गेलात तरी मला काही वाईट वाटणार नाही. माझ्यासमोर 25, 26, 10, 15, 40, 50 मुलं उरली तरी मला त्याची चिंता नाही आहे. कारण ज्या मुलांशी मला बोलायचं आहे त्यांच्याशी मला शांतपणे व्यवस्थित समजून सांगायचं. तर त्याच्यामध्ये मला डिस्टर्बन्स नको. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की ज्याला असं वाटत असेल आपण नाही शांत बसू शकत त्यांनी खाली गेलं तरी चालेल. ठीक आहे, 2 मिनिटं देतो. तोपर्यंत या मुलींनी आठवलं असेल असं मला अपेक्षा आहे. लवकर. खरं तर बोरेगावच्या शाळेमध्ये मला बाटलीतलं पाणी नको होतं, पण आता मला खूप तहान लागली आहे. बाटलीतलं पाणी मी सहसा पित नाही, कुठल्याच बाटलीतलं काहीच पित नाही. संध्याकाळी बाटलीतनं लोक काय काय पितात, बरोबर ना? ते पण मी पित नाही. बाटलीतलं पाणी मी पित नाही, पण आता मला खूप तहान लागली. पण माझ्यासाठी जर एक स्टीलचा तांब्या भरून आणलं तर मला आनंद होईल. हां बोला. सर तुम्ही गेल्या वर्षी ना आम्हाला सांगितलेलं साबणाचे रंग वेगवेगळे असतात तर फेस व्हाईट असते ते सांगितलं. काय असतं? साबण वेगवेगळ्या रंगाचे असतात पण त्याला फेस जो असतो. बरोबर. कोणीतरी मला प्रश्न विचारला साबणाचे फेसाचे रंग कसे असतात, का वेगवेगळे असतात? काय कारण सांगितलं होतं मी त्याचं? आता अवघड झाली परिस्थिती. ठीक आहे, निदान तुला एवढं आठवलं, काहीच हरकत नाही. तू बोल. जेव्हा आपल्याला कोणता तर मुलगा खेळत असेल तर आपल्याला डॉक्टरांच्या आईला डॉक्टर सांगितलं. मी तुमच्याकडनं एक शपथ घेतली होती. घेतली होती ना? नव्हती घेतली? कोणी शिक्षकाच्या लक्षात आहे का मी घेतलेली शपथ? किती शिक्षकांनी माझं भाषण अटेंड केलं होतं आत्ता बसलेल्यापैकी? कोणीच नव्हतं केलं. मागे बसलेल्या शिक्षकांपैकी हात वर करा, नाही तर म्हणजे ज्यांनी केलं होतं त्यांनी हात वर करा, ज्यांनी केलं नव्हतं ते हात वर करणार.
अरे ते तुला नाही विचारलं हे राजा, तू का मागे वळून बघतोयस? मी ते त्या सांगतील ना, मागे वळून बघण्याचं कारणच नाही. कोणीच नव्हतं गेल्या वर्षी. त्यातल्या किती मुली होत्या माझ्या वर्गात लेक्चरला? या 2 तर होत्या, कारण यांना बघितल्याबरोबर मी ओळखलं. कोण होतं अजून? हात वर करा. तुम्हाला काही प्रश्न नाही विचारणार नाही, हात वर करा. 1 2 3 4 5 असे 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 हळूहळू बोलायचं. असा करा ना. 6 7 8 9 10 11 12 अजून येत आहेत हात वर. 12 हात वर झाले बरोबर. आणि हे 2 14. या 14पैकी कुठल्या मुलीच्या, आता ह्या दोघींनी तर सांगितलं, तुमच्यापैकी कोणाच्या काही लक्षात आहे का मी काय सांगितलं होतं? तुम्ही ज्या 12 हात वर झाले, मी कोणी पाहिले हात वर केले? मी नाही पाहिले, मी हात मोजले फक्त. ज्यांनी हात वर केले त्यांच्यापैकी कोणी सांगू शकेल का? जर कुठल्याच शिक्षकाने माझं भाषण अटेंड केलं नसेल तर गेल्या वर्षी कोणते शिक्षक होते? हा एक प्रश्न आहे. तो कदाचित ते शिक्षक नसतीलही, ते दुसरीकडे खाली असतील आता. बरं बरं, म्हणजे तुम्ही नव्हतात. म्हणजे मला एक सांगायला हरकत नाही की गेल्या वर्षी पाठ केलेलं भाषण आत्ता म्हणून दाखवलं तरी चालेल. बरोबर. असं काही करणार नाहीये मी, पण म्हणजे काही गोष्टी रिपीट झाल्या तरी कोणालाच ते जुन्या गोष्टी आठवल्यात असं नाहीये. ठीक आहे, काही गोष्टी मला पुन्हा पुन्हा सांगायच्याच असतात, त्या सांगणारच आहे. पण तुमच्यापैकी कुणीच जर ऐकलेलं नसेल तर एक नवं भाषण त्याच्याकडे तुम्ही बघा, काही हरकत नाही, बसा. दुसरी एक गोष्ट मी सांगितलं तुम्हाला की मला माझ्या भाषणामध्ये फक्त एकमेकाशी बोलायचं नाही, एवढंच एक छोटी कंडिशन आहे. आणि ती सुद्धा काय आहे ते सांगितलं मी तुम्हाला. दुसरी एक साधी कंडिशन अशी आहे की जर तुम्हाला मध्येच वाटलं की सर तुम्ही जे काही बोलताय ते कळत नाहीये किंवा आमच्या मनात हा प्रश्न आहे, तर उभं राहायचं हात वर करून आणि तो प्रश्न विचारायचा. जर गेल्या वर्षी पण मी सर्टिफिकेट दिली होती, आठवतंय? तर मी सर्टिफिकेट आणली आहेत, काही बक्षिसाची पुस्तकं आणली आहेत. तर तुम्ही जर विचारलेले प्रश्न मला छान वाटले आणि तुमच्यापैकी काही शिक्षकांनी ती नावं लिहून घ्या, प्रश्न लिहून घ्या, त्यांनी मला सांगितलं सर या प्रश्नाला आपण बक्षीस द्यायला पाहिजे, मी आनंदाने त्या मुलाला किंवा मुलीला बक्षीस द्यायला तयार आहे. बक्षिसं भरपूर आहेत माझ्याकडे, चिंता करण्याचं कारण नाही. सर्टिफिकेट कमी आहेत पण बक्षिसं भरपूर आहेत. ठीक आहे, म्हणजे बक्षिसाच्या आशेने नको, पण तुमच्या मनात ज्या काही शंका आहेत त्या शंका तुम्ही प्रश्नाच्या स्वरूपात विचारून, ते जर प्रश्न छान असतील तर ते प्रश्न विज्ञानधारा नावाच्या मासिकामध्ये, जे मासिक मी तुम्हाला दाखवलं, त्याच्यामध्ये प्रश्नकर्तीच्या किंवा प्रश्नकर्त्याच्या फोटो सकट मी ते छापणार आहे प्रश्न. की बोरीगावच्या एका मुलाने किंवा मुलीने हा प्रश्न विचारला होता आणि त्याचं उत्तर हे असं आहे, आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना कळलं पाहिजे. हा कार्यक्रम आमचे मित्र जो आहे माझा प्रियल, तो यूट्यूबमध्ये रेकॉर्डिंग करणार आहे आणि हा प्रोग्राम यूट्यूबवर येणार आहे. त्याच्यामुळे यूट्यूबवर तुम्ही तो प्रश्न विचारताना ते रेकॉर्ड होणार आहे. तर तुमचा चेहरा सगळ्या महाराष्ट्राला दिसू शकतो. नुसत्या महाराष्ट्राला नाही, यूट्यूब बघणाऱ्या कुठल्याही लोकांना तो दिसू शकतो. तर त्या हिशोबाने सुद्धा तुम्ही विचार करा. आपल्याला नाटकात भाग घ्यायचा आहे त्या हिशोबाने पण तुम्ही विचार करा. तर असे सुरुवातीला मी हा सभागृह याच्यामध्ये मी तुम्हाला वेळ देतो की कोणाला काही प्रश्न सुरुवातीला काही प्रश्न विचारायचे आहेत का? काही पण विचारू शकता तुम्ही. आकाश निळं का असतं, साबणाचा फेस वेगळ्या रंगाचा का असतो, तिथपासून तुम्हाला पडलेला कोणताही प्रश्न तुम्ही विचारू शकता. नाही तिला नको, तू विचार. ये इकडे, काहीतरी डोक्यात आहे, ये विचार तुझा प्रश्न. ही थोडी बोल्ड का झाली माहिती का? ही गेल्या वर्षी होती म्हणून. बरोबर, गेल्या वर्षी अशा घाबरलेल्या मांजरीसारखे बसले होते सगळे. आज थोड्याशा रागावलेल्या मांजरींसारखे बसले आणि बोक्यांसारखे बसले ते. ठीक आहे.
इंद्रधनुष का व कसे दिसते? इंद्रधनुष्य का व कसे दिसते? नाही, आता विचारलं तर थांब ना, प्रश्न विचारला ना, आता उत्तर घेऊन जा. कोणी सांगू शकेल का रे इंद्रधनुष्य का व कसे दिसते? तुमच्यापैकी कोणी सांगू शकेल का? कारण मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर तर माहिती असलं पाहिजे. बरोबर, हात वर करायचं आणि उत्तर देते काय बोल आहे. आता काय असंच काढता ना सूर्य तुम्ही? बरोबर, इथं थोडेसे बारीक बारीक पाहिजेत. ओके, हा सूर्य आहे आणि हे काय आहे रे? हे काय आहे? पृथ्वी. अरे वा, हुशार आहे पोरं बरं का. पृथ्वी बरोबर, हाय डस्टर आहे. आता हे सूर्याचे किरण जेव्हा पृथ्वीवर पडतात, बरोबर, सूर्याचे किरण कोणत्या रंगाचे असतात? पांढऱ्या रंगाचे असतात. बरोबर, आता काय आहे ते? आता कोणता रंग दिसतोय? अरे सूर्याचा दिसतोय ना रंग तुझ्या समोर, पांढरा रंग असतो. बरोबर, सूर्याचे किरण पांढऱ्या रंगाचे असतात. पण न्यूटन नावाच्या एका माणसाने काय सिद्ध केलं की प्रकाश, सूर्याचे जे किरण आहेत ते 7 रंगांनी बनलेले आहेत. कोणते ते 7 रंग? ता, ना, पी, ही, नी, पा. ताना पिही निपाजा, कुणीतरी याला पाणी पाजा. बरोबर, म्हणजे तांबडा, निळा, तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा. हा कोणता आहे? निळा, पारवा आणि जांभळा. आणि त्यालाच इब्ग्योर किंवा व्हिब्ग्योर असं म्हणतात. व्हायोलेट, इंडिगो, येलो, ग्रीन, ब्लू. पारवा म्हणजे कोणता येईल? व्हिब्ग्योर. हा ऑरेंज येईल इथे, उलटा येईल रेड, ऑरेंज, रेड, ब्लू, व्हायोलेट. हे तुमचे जे रंग आहेत 3 आणि 4, 7. बरोबर, म्हणजे ह्या अशा पद्धतीने इंग्रजीत किंवा मराठीत आपण त्या रंगांचे, आणि त्यांनी एक चक्तीवरती पांढरी चक्ती घेतली, त्या पांढऱ्या चक्तीला 7 रंग रंगवलं आणि ती जोरात फिरवली, आणि त्या जोरात फिरवल्यानंतर ती पांढरी दिसली. त्यांनी प्रूव्ह केलं की सूर्यकिरणाचं पृथक्करण केलं तर हे 7 रंग दिसतात. आता हे जेव्हा 7 रंग दिसतात, आपण जर लोलक वापरला, प्रिझम, कानात घालता ना लोलक, ते लोलक वापरला किंवा एखादं भिंग वापरलं तर आपल्याला त्याच्यातून हे 7 रंग दिसू शकतात. बरोबर, म्हणजे ते इंद्रधनुष्याचे 7 रंग कळले, ते इंद्रधनुष्य. याला आपण इंद्रधनुष्य असं म्हणतो. राईट. मग हे इंद्रधनुष्य का असं होतं? त्याचं कारण प्रकाशाचं अपवर्तन होतं. आणि प्रकाशाचं अपवर्तन होताना जेव्हा ते एखाद्या सरफेसवरनं पडतं तेव्हा ते स्तंभिकेच्या दुसऱ्या ह्याच्यात येताना स्तंभिकेपासून दूर तरी जातं, नाही तर स्तंभिकेपासून जवळ तरी येतं. आणि या 7 रंगांचं अपवर्तन हे वेगवेगळं होत असल्यामुळे हे 7 रंग याच्यातून वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याला प्रकाशाचं अपवर्तन असं आपण म्हणतो. अपवर्तनामुळे रिफ्रॅक्शन. तुम्ही सगळे सेमी इंग्लिशवाले आहात का इंग्लिशवाले का मराठीवाले आहात?
सेमी इंग्लिश की मराठी? मराठी. म्हणजे अपवर्तन शब्द माहिती आहे तुम्हाला? मग हे अपवर्तन होतं आणि हे अपवर्तन प्रत्येक रंगाच्या वेगवेगळं होतं, म्हणून ते वेगळे रंग दिसतात आपल्याला 7 रंग. आता जेव्हा सूर्य पूर्वेला असतो म्हणजे सकाळच्या वेळेला आणि त्याच्या पश्चिमेला पृथ्वी असते, सकाळच्या वेळेला जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेला पावसाचा प्रत्येक थेंब हा लोलक म्हणून काम करतो आणि त्या लोलकामधनं हे सगळे 7 रंग दिसले की ते कमानीच्या स्वरूपामध्ये, धनुष्याच्या स्वरूपामध्ये दिसतं. त्याच्या पाठीमागे इंद्र उभा असतो. कधी पाहिलाय का? नाही पाहिलं. मी पाहिलंय. मग त्या इंद्राने घेतलेलं ते धनुष्य तसं काही नाहीये. इंद्र काही दिसणार नाही तुम्हाला, बायनॉक्युलर घेऊन बघितलं तरी दिसणार नाही. त्याला इंद्रधनुष्य असं नाव दिलंय. त्याला रेनबो असं म्हणतात इंग्लिशमध्ये. तर ते रेनबो आपल्याला या लोलकाच्या त्या थेंबामुळे दिसतं. जेव्हा तो सूर्य डोक्यावर असतो 12 वाजता, तेव्हा ते सरळ जातात. सरळ गेल्यामुळे हा अँगल येत नाही, त्याच्यामुळे इंद्रधनुष्य दिसत नाही, कारण ते तसेचे तसे सरळ जातात आणि पांढरेच्या पांढरे दिसतात. दुपारी 12 वाजता पाऊस पडत असेल तर इंद्रधनुष्य दिसणार नाही. सकाळी जर दिसला पूर्वेला तर पृथ्वीच्या पश्चिमेला असा तो सूर्याचे किरण पडतात पश्चिमी दिशेला, त्याचा पश्चिम क्षितिजावरती इंद्रधनुष्य दिसेल. आणि जेव्हा सूर्य संध्याकाळी मावळत असतो पश्चिमेला, त्या पश्चिमेच्या दिशेने जेव्हा पावसाचे थेंब पडतात तेव्हा ते थेंब काम करतात, त्याच्यातून सूर्याचे किरण जातात आणि मग पूर्व क्षितिजावर ते आपल्याला हे दिसतं इंद्रधनुष्य. कळलं? आपल्याला असं वाटतं की इंद्रधनुष्य फक्त अर्ध दिसतं. कधी कधी क्षितिजामध्ये विमानामध्ये वरती गेलं तर पूर्ण इंद्रधनुष्य सर्क्युलर सुद्धा दिसतं. एका वेळेला 2 इंद्रधनुष्य सुद्धा दिसतात, हे लक्षात घ्या. पण ते आपण जेव्हा विमानातून प्रवास करत असतो, तुम्ही कधी कराल तुमच्या आयुष्यात, तेव्हा एका वेळेला 2 इंद्रधनुष्य सुद्धा दिसू शकतात. कळलं तुला? समजलं? अजून कोणाचा काही प्रश्न आहे का? तुझं नाव काय का? रेणुका. इथं लिहून ठेवतो म्हणजे माझ्या लक्षात राहील. हा पहिला प्रश्न विचारला होता. काही वेळाने हा बोर्ड भरून गेला पाहिजे बरं का. आता सरांना लिहायला जागा नाही राहिली पाहिजे, इतक्या मुलांनी प्रश्न विचारले पाहिजे. काय आहे का डोक्यात? नाही विचार ना. सर, आकाश व नाव काय तुझं? यात काय फरक आहे? नाव काय? सकीना. सकीना. बरोबर? ही पहिला लिहिते. आता बरोबर आहे. हा. आकाश व अवकाश यात काय फरक आहे? आकाश व अवकाश. अरे वा, इतका सुंदर प्रश्न आजपर्यंत कोणी विचारला नाही. टाळ्या वाजवा सकीनासाठी. आकाश जे आपण वरती बघतो त्याला आपण आकाश असं नाव देतो. अवकाश वरती दिसतं ते अवकाशच आहे बरं का. पण अवकाश हा अर्थ स्पेस, इंग्रजीमध्ये त्याला स्पेस असा शब्द आहे. आणि स्पेस म्हणजे मोकळी जागा. म्हणजे आता ही मोकळी जागा नाही आहे 2 मुलांच्या मध्ये, ही सुद्धा स्पेसच आहे, हे अवकाशच आहे. आपल्या शरीरामध्ये पोटामध्ये अन्न नसताना स्पेस असते, अवकाश असते. तर अवकाश ही मोठी कल्पना आहे, आकाश ही छोटी कल्पना आहे. आपल्याला जे दिसतं क्षितिज, एंड टू एंड होरायझन ज्याला म्हणतो आपण, क्षितिजाच्या या टोकापासून त्या क्षितिजापर्यंत जे दिसतं, खरं तर आकाश सुद्धा अनंत आहे. एकदा पृथ्वीच्या बाहेर गेल्यावर आकाशच आकाश आहे, त्याला आपण अवकाश म्हणतो. पण ते आपल्या डोळ्याला रिस्ट्रिक्टेड दिसतं, त्याला आपण स्काय असं नाव दिलेलं आहे. आणि स्काय आणि स्पेस या दोन्ही तत्वता काही फरक नाहीये त्याच्यामध्ये. देयर इज नो डिफरन्स बिटवीन द टू.
पण आपल्या डोळ्याला जे रिस्ट्रिक्शन दिसतं रिस्ट्रिक्टेड, त्याला स्काय म्हणण्याची पद्धत आली. आणि जी अंतराळा ज्याला आपण म्हणतो, जे पूर्णपणे कॉस्मॉस युनिव्हर्स आहे, त्या विश्वाच्या जागेला अवकाश असं म्हणतात. ठीक आहे. तर सचिनाचा क्वेश्चन स्टार क्वेश्चन होता. स्टार क्वेश्चन म्हणजे तुझा स्टार नव्हता असं नाही, वाईट वाटून घेऊ नको रेणुका, तुझा स्टार नव्हता असं नाही. पण हा प्रश्न मला हा विज्ञानधारात छापायची आठवण कर मला, आम्ही छापणार आहे. ठीक आहे. अवकाश आणि आकाश याच्यामध्ये काय फरक आहे. पुढचा प्रश्न. अजून मी 2 प्रश्न विचारायला परमिशन देतो, नंतर मग मी बोलायला सुरुवात करीन आणि तुम्ही प्रश्न नंतर विचारत राहा. पण आधी कोणाला हा ये शाबास. अरे आपल्या इज्जतीचा सवाल आहे. 3रा प्रश्न आला या भागातून मुलींकडनं, आपल्याकडनं येतही नाही आला. चालेल का असं? सर आपल्याला नाव विकीसा विकीसा की पहिला का दुसरा? शा. बरोबर. सर आपल्याला स्वप्न का पडतात रात्री झोपताना? आपल्याला स्वप्न का पडतात कोणी सांगू शकेल का? मस्त प्रश्न आहे. स्वप्न पडतात ना, एक छान असा काहीतरी मोठा रथ येतोय, त्या रथामध्ये आता मला बसायला सांगतायत, मग तो रथ उडणार आहे, काही स्वप्न पडू शकतात. बरोबर. कधी कधी कोणतरी आपल्याला खूप मारतंय असंही स्वप्न पडतं. कधी कधी खूप भीतीदायक स्वप्न पडतात, कधी कधी खूप आनंददायक स्वप्न पडतात. बरोबर आहे ना. स्वप्नामध्ये असं म्हणतात, बैस जागेवर, जागेवर बैस, जागेवर बैस. पुढचा काही प्रश्न आहे का त्याच्यात ऍड करायला? त्याच्यात काही ऍड करायचं आहे का प्रश्नामध्ये? नाही, नंतर केलंच तरी चालेल. तर हा जो स्वप्न हा विषय, हा स्वप्नांसारखा सुंदर आहे. आपल्याला स्वप्न पडतात, पण मला अशी मुलं पाहिजेत की जी स्वप्न बघतील आत्ता, म्हणजे आता झोपू नका. नाही तर सर म्हणले, हो सर तुम्हीच सांगितलं ना स्वप्न बघा, मग आम्ही झोपलो. तुला मी खडू मारलाय ते पण तुझ्या लक्षात नाही आलं. इकडे इकडे ये, तो खडू दे रे, फेक फेक. क्रिकेट चांगलं खेळतो मी. ये, काय नाव आहे तुझं? अंकुश. 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 अंकुश म्हणजे काय माहिती का? अंकुश म्हणजे काय? हत्तीला जो चालवतो माहूत, त्याच्या हातामध्ये जे हत्यार असतं त्याला अंकुश म्हणतात. ते कसं असतं माहिती का? असं टोक असतं त्याला, आणि हत्ती जर वेडासारखा वागला असं मारलं. तुझ्यावर अंकुश कोणी ठेवायचं? तुझं नाव अंकुश आहे, तू यांच्यावर अंकुश ठेवायचा का तुझ्यावर मी अंकुश ठेवायचं? ठेवू का? नको ना. पैसे दे, या पायरीवर पैस. तर स्वप्न मुलांनी बघावीत, पण जी रात्री जी स्वप्न पडतात, तुझं उत्तर तुझ्या प्रश्नाचं असं आहे की आपल्या डोक्यात काही अर्धवट विचार असतात, काही गोष्टी अर्धवट समजलेल्या असतात, आणि जर झोपताना तुम्ही त्या गोष्टीचा विचार करत राहिला तर कदाचित त्या दृश्य स्वरूपामध्ये तुमच्या डोळ्यासमोर येतात. त्याला आपण स्वप्न असं म्हणतो. आणि स्वप्नामध्ये झोपेच्या 2 स्थिती असतात. एक REM स्लीप म्हणतात, जी थोडीशी सावध झोप असते, आणि एक गाढ झोप असते. या गाढ झोपेत जी स्वप्न पडतात ती आपल्या लक्षात राहत नाहीत, पण जी सावध झोपेत स्वप्न पडतात ती आपल्या लक्षात राहतात. स्वप्नांना पंख असतात असं एक नाटक मी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे.
कुठल्या तरी वैज्ञानिकाच्या स्वप्नाला पंख मिळाले आणि त्यांनी त्याचा शोध लावला, त्याला आपण स्वप्नाला पंख मिळाले असं म्हणतो. बरोबर. आणखीन एक लास्ट प्रश्न कोणाला विचारायचा आहे? इकडे बडबड करणं सोपं असतं. अरे बाबा अंकुश, हे इकडं तर एखादा प्रश्न विचार, त्याशिवाय जायचं नाही जागेवर. तू नाही विचारलं तर मी विचारीन तुला. तुम्ही सगळ्या मुलांची स्थिती कशी माहिती आहे का? अकबर आणि बिरबल अकबर आणि बिरबल एकदा गप्पा मारत बसले होते. त्यांना गप्पा मारण्याशिवाय काय उद्योग नव्हता. ते एकमेकाशी गप्पा मारायचे, गोष्टी सांगायचे. आणि एक माणूस रस्त्यावरून चालला होता, एक फकीर. मेरे को अल्लाह ने कुछ नहीं दिया, मेरे को अल्लाह ने कुछ नहीं दिया, मेरे को अल्लाह ने कुछ नहीं दिया. मला देवाने काही नाही दिलं, मला देवाने काही नाही दिलं असं ओरडत दिला चालला होता. आणि मला पैसे द्या, पैसे द्या असं म्हणत होता. तर बिरबलाने त्याला बोलवलं. तो आला. तो म्हणला, अल्लाह ने तेरे को कुछ नहीं दिया. नहीं बोले, कुछ नहीं दिया, इसलिए तो फकीर बना हो, भीख मांग रहा हूं. काय हरकत नाही म्हणलं. तेरे पास 2 आंखें है? हाँ है. एक आंख मुझे दे दे. तो ठाकूर म्हणतो ना शोलेमध्ये, ये हात मुझे दे दो ठाकूर. तसं या फकीराला म्हणतो, ये आंखें मुझे दे दो, 2 आंखें मुझे दे दो, मैं तुम्हें 10,000 सुवर्ण मुद्रा दूंगा. फकीर घाबरला. हो, डोळे काढणार माझे तुम्ही? नको. 10,000 सुवर्ण मुद्रा नको. ठीक आहे, एक हात एक डोळा दे मला, 5,000 सुवर्ण मुद्रा देतो. नको म्हणला. अच्छा, तेरे पास 2 हाथ है ठाकूर, ते 2 हात मुझे दे दो, त्याचे तुला 20,000 देतो. नाही. एक दे, 10,000 देतो. नाही. 2 पाय आहेत, एक पाय दे. नाही. मग त्याला विचारलं, तुला कळलं आता काय दिलंय देवाने तुला? त्याचा वापर नाही करत. आमची स्थिती फकीरासारखी आहे की नाही? आम्हाला काय दिलंय देवाने याचा आम्ही विचारच करत नाही. देवाने डोकं दिलंय, देवाने समोरचं ऐकतो जे माणूस तो समजतं, ती बुद्धी दिली, तरी आम्ही प्रश्न नाही विचारू शकत. बरोबर. कारण आपण अभ्यास नाही करत, लक्ष देत नाही. आपलं सगळं लक्ष शेजाऱ्याकडे काय चाललंय, ते सर काय दाखवत आहेत त्याच्याकडे असतं. बरोबर. आपल्याकडे स्वतःकडे लक्षच नसतं. आपण समोर, तुम्हाला द्रोणाचार्य आणि अर्जुनाची गोष्ट मला वाटतं मी मागच्या वर्षी सांगितली होती का? नव्हती सांगितली, त्याला आठवतही नसेल. परत एकदा सांगतो. एकदा द्रोणाचार्य आणि द्रोणाचार्यांनी, महाभारतात द्रोणाचार्य नाव होतंय माहिती का? नाही माहिती. महाभारत नाव ऐकलंय का? ऐकलंय. द्रोणाचार्य, अर्जुन, कौरव, दुर्योधन, दुःशासन ऐकलंय. गुड. तर एकदा काय होतं, सगळे कौरव आणि पांडव एकत्र बसलेले असतात. एकच मिनिट, मला तहान खूप लागते आज. तर सगळे शिष्य एकत्र येतात आणि गुरुजी सांगतात. तेव्हा सर नव्हते म्हणत किंवा मॅडम नव्हते म्हणत. तुम्ही मॅडम टीचरला काय म्हणता? मॅडम का बाई म्हणता? मॅडम. आमच्या वेळेला आम्ही बाई म्हणायचो आणि सरांना गुरुजी म्हणायचं. तर सर गुरुजी जे होते त्यांनी सांगितलं, आज तुमची सरप्राईज टेस्ट आहे. काय सांगितलं? सरप्राईज टेस्ट. आता मी घेणार आहे तुमची सरप्राईज टेस्ट. याच्यानंतरच्या सेशनमध्ये सरप्राईज टेस्ट घेणार आहे. तर तुमची ते सरप्राईज टेस्ट आहे. आणि त्यांनी सांगितलं की हा धनुष्यबाण तुमच्या हातातला, प्रत्येकाच्या हातात धनुष्यबाण होता. काय झालं रे, धनुष्य आहे काय? नाही ना. तर ते धनुष्यबाण प्रत्येकाने घ्यायचा आणि इकडे यायचं. मग त्यांनी एक कसा मातीचा पक्षी दाखवला. त्या मातीच्या पक्षाला डावा डोळा होता, रंगवलेला होता असा छानपैकी. बरं का, आता मला पक्षी नीट नाही काढतायत,
पण तरी आपण समजू की काढलाय. ओके, त्याचा हा डावा डोळा असा दिसतो. बरा दिसतो का जरा पक्षी? अगदीच वाईट नाही आलं ना. प्राणी नाही दिसत आहे, पक्षी दिसतोय बस. तर तो पक्षी असा तो मातीचा त्यांनी बनवला, झाडावर ठेवला आणि डावा डोळा इकडे फेसिंग केलं आणि अर्जुनाला बोलवलं, ये इकडं. हा अर्जुन बरं का, अर्जुनाला नाही, हा भीम आहे का, भीम सारखं नाही काय वाटत नाही, हा भीम. भीमाला बोलवलं, त्याला सांगितलं डाव्या डोळ्याला बाण मारायचं. मग त्याला विचारलं, तुला काय दिसतंय? तो म्हणला, मला पक्षी दिसतोय, त्याच्या पाठीमागं फळ दिसतंय, कारण भीम होता ना, त्याला खायला नेहमी लागायचं. त्याच्या पाठीमागचं फळ दिसतंय, त्याच्या पाठीमागे ते आकाश दिसतंय. ठीक आहे म्हणे. भीमाला म्हणले बैस. मग दुर्योधनाला बोलवलं, हा दुर्योधन नाही आहे पण बोलवलं त्याला. मग त्याला विचारलं, तुला काय दिसतंय? तो म्हणलं, मला पक्षी दिसतोय, मला झाड दिसतंय, झाडाची पानं दिसत आहेत, सगळं दिसतंय. तिसऱ्याला बोलवलं, तुला काय दिसतंय? त्यांनी असंच काय काय सांगितलं. अर्जुनाचा नंबर आला शेवटी. अर्जुनाला बोलवलं, त्याला विचारलं, तुला काय दिसतंय? तो म्हणलं, मला डावा डोळा दिसतोय. तुला झाड नाही दिसत? नाही म्हणे. तुला पक्षी नाही दिसत? नाही. तुला पानं नाही दिसत? नाही. बाण मार म्हणले त्याला. मग बाण मारला, बरोबर डाव्या डोळ्याला लागला. मग गुरुजींनी काय सांगितलं, डिक्लेअर केलं, आजच्या परीक्षेमध्ये फक्त अर्जुन पास झालेला आहे. बाकीचे सगळे शिष्य ओरडायला लागले, चीटिंग 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 चीटिंग. अरे मी काय चीटिंग केलं? मग भीम उभा राहिला. तो म्हणला, सर तुम्ही तर आम्हाला बाण मारायला सांगितलंच नाही गुरुजी, आणि तरी तुम्ही त्याला डिक्लेअर केलं. आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही मारला असता. काय हरकत नाही म्हणते. 104 पक्षी अजून आणले होते सर, त्यांना माहिती होतं असं काहीतरी होणार म्हणून. ते 104 पक्षी त्यांनी त्या झाडावरती पुन्हा नेऊन ठेवायला लावले शिपायांना, सैनिकांना, आणि प्रत्येकाला सांगितलं, जा तिथं बाण मार. एकाचाही बाण लागला नाही, फक्त अर्जुनाचा लागला होता. पण आता होतं का चीटिंग? का झालं? कारण अर्जुनाला आपलं लक्ष फक्त दिसत होतं, बाकीच्यांना लक्ष दिसत नव्हतं. काहीतरी काळे सर शिकवत आहेत, तिकडं लक्ष अजिबात नाही. मग तुमचं लक्षात राहील का? गेल्या वर्षी हा प्रॉब्लेम झाला, बरोबर. तर यावर्षी थोडंसं लक्ष बरोबर येईल, पुढच्या वर्षी कदाचित थोडं जास्त चांगलं चालू शकतात. या वर्षीचे मुलं जे ऐकतायत त्यांना पुढच्या वर्षी विचारलं, आपल्या शाळेच्या परीक्षेमध्ये असं होतं, फक्त परीक्षेच्या अभ्यासापुरता आपण अभ्यास करतो, नंतर तो आपण विसरून जातो. सर हे 8वीत शिकवलं होतं, मी आता 10वीत आहे, आता कसं आठवेल मला? बरोबर. हवेचे घटक कोणते सांगा बरं? हो सर ते तर 4थीत शिकवलं होतं. हवेचे घटक कोण सांगू शकेल? या पटकन बाहेर या आणि हवेचे घटक सांगा कोणते. आणि हे मला खात्री आहे का सर 4थी किंवा 5वीत हवेचे घटक शिकवतात की नाही, किंवा त्याच्याही आधी शिकवत असतील, हो का नाही? हो. हवेचे घटक कोणते असतात? पाणी, लोणी, वेणी, फणी, हे हवेचे घटक आहेत का? काय, कोणते घटक आहेत? जागेवर बसून सांगा, हात वर करून, उठायची गरज नाही. कोणताही एक घटक सांगा हवेचा, घाबरू नका, चुकलं तरी चालेल. इकडे बाहेर, तुझ्याकडनं मी काढून घेणार, तू काळजी नको करू. इकडे उत्तर माहिती आहे तुला, तू फक्त सांगत नाहीयेस. एक असं करतो का? म्हणजे काय ते कसं आलं बरोबर? आता आधी का नाही सांगितलं? ऑक्सिजन हा एक हवेचा घटक आहे, बरोबर.
पुढे घ्या. तुला जायला नव्हतं सांगितलं. अजून काय वनस्पती काय घेतात रे? कार्बन डायऑक्साईड. हे माहिती होतं तुला? उगीच आपण घाबरतो. पडून नको जाऊ बरं. अजून काय असतं? पाणी असतं का? आपल्याला उकडतं, घाम येतो, काय येतं? पाण्यामुळे येतं. पाणी असतं हवेत, पाण्याची वाफ असते. पाणी नसतं पण पाण्याची वाफ असते. म्हणजे 1 झालं, 2 झालं, 3 झालं, माहीत जागेवर नायट्रोजन आणि ऑर्गॉन, हे 5 घटक असतात हवेचे. याला आर्गॉन म्हणतात. आर्गॉन नावाचा एक निष्क्रिय वायू असतो. हे 5 घटक असतात हवेमध्ये. आणि जेव्हा हवेत इतर घटक येतात त्यांना आपण प्रदूषण म्हणतो. बरोबर? म्हणजे H2S आला, क्लोरीन आला, सल्फर डायऑक्साईड आला, तर आपण त्याला काय म्हणतो? प्रदूषण म्हणतो. तुमच्या त्या गाड्या चालवता ना तुम्ही, मोटरसायकली हर करून चालवतात, त्यातनं जे कुठले गॅस निघतात ते सगळे प्रदूषण करणारे असतात. आता मी तुम्हाला 3 मिनिटं तुमची एक सरप्राईज टेस्ट घेणार आहे. तुमच्या हातात वह्या आहेत सगळ्यांच्या? व्हेरी गुड. गेल्या वर्षी नव्हत्या, ह्या वर्षी फरक पडलाय. ठीक आहे. तुम्हाला निबंध लिहायला सांगणार आहे. मोठा नाही, अगदी छोटा निबंध. तुम्हाला एक निबंध लिहायला सांगणार आहे. तो निबंध तुम्ही इकडे बघा, गप्पा मारू नका. एक निबंध आपण नॉर्मली कसे लिहितो? वाक्य लिहितो. हा निबंध वाक्यात लिहिला पाहिजे असं अजिबात नाहीये. हा निबंध चित्रामध्ये सुद्धा दाखवू शकता, चित्र काढू शकता तुम्ही. ठीक आहे. तर निबंधाचा विषय 2 विषय देतो, त्यातला कुठलाही एक विषयावरती निबंध लिहा. चित्र काढा, काही करा. एक चित्र, एक पहिला निबंध आहे सूर्य. हा निबंधाचा एक विषय आहे, सूर्य. 5 वाक्य लिहायची, 3 मिनिटं देणार आहे. वाक्य लिहायची असतील तर 5 लिहायची. चित्र काढायचं असेल तर चित्र काढा, काही हरकत नाही. पण त्याच्यामधनं मला 5 वाक्य त्याच्यातनं मिळाली पाहिजे. आणि दुसरा विषय आहे कचरा. कचरा हा एक विषय. आता हे 2 शब्द तुमच्या डोक्यात आल्यानंतर तुम्ही तुमच्या डोक्यात काय काय येतं हे तुम्ही तुमच्या वहीत लिहायचंय. आणि तुमचा राईट युअर टाइम स्टार्ट्स नाऊ. 3 मिनिटं तुम्हाला मी देणार आहे. 11:04 झाली आहेत. 11:07 मी तुम्हाला वेळ देणार आहे. युअर टाइम स्टार्ट्स नाऊ. 3 मिनिटं. एकमेकाशी बोलायची अजिबात गरज नाहीये. एकमेकाशी बोलायची गरज नाही. आपलं काय, आपल्या डोक्यात काय येतं ते करायचं. अजिबात कोणाचाही एकमेकाला मागे वळून बघायचं नाही. आपल्याला काय वाटतं ते लिहायचंय. अर्धा मिनिट तर तुम्ही मागे वळून घालवण्यात घालवली. नाव काय बाळ तुझं? सायली. सॉरी, काय नाव आहे? सायली. सायली. हो. सगळ्यांना बोलायला भरपूर संधी दिली होती. आता अजिबात बोलू नका. ठीक आहे. सायलीने
जे निबंध लिहिला मी वाचला नाही बरं का, आमच्या प्रियलनी वाचला, आणि तो पहिलंच वाक्य इतकं छान आहे म्हणला म्हणून मी तिला इथे बोलवलं. पुढचं वाक्य मी अजून वाचली नाही. आपण सायलीच्या तोंडातून ती वाक्य ऐकू. वाच, घाबरू नको, तू छान लिहिलंयस. पुढे इकडे. कचरा हे साफ करायचे. आपण कचरा करतो तर आपल्याला साफ करायला लागेल. पहिलं वाक्य वाच ना. कचरा हे कुठून बाहेरून येत नाही, आपणच करतो. शाबास. कचरा करू नये आणि दुसऱ्यांना पण करू देऊ नये. कचरा झाल्यामुळे आपलेच आजारी होणार. दररोज कचरा साफ करणे आवश्यक आहे. बरोबर. तुझं नाव काय म्हणली? सायली. सायलीचं नाव लिहून ठेवतो इथे. बरोबर. अजून कोणाला वाटतं का आपली वही सरांनी बघावी? येस. अरे बापरे, तू तर निबंधच लिहिला की. आपण वाचूया तिचा निबंध. आपण माणसंच कचरा करतो. त्या कचऱ्यामुळे आपल्याला त्रास होतो. जसे की हवा प्रदूषित होते आणि इतरही प्रदूषणे होतात. जर काय लिहिलं बाळा? जर माणसाला आपली चूक कळली तरी माणसंच कचरा करतात. खूप छान वाक्य लिहिलंय. जरी माणसाला आपली चूक कळली, पाठीमागच्या मंडळीला कळेल. आम्ही रोज कचरा करतो, म्हणजे ते फक्त पाठीमागचेच करतात असं नाही, आम्ही पण त्यातच आहोत. बरोबर. म्हणजे तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. आमच्या शाळेत आमच्या शिक्षकांनी किती वेळा सूचना केल्या. मी माझं वाक्य मागे घेतो बरं का सर, कारण तुम्ही ऑलरेडी सूचना केल्यात. आमच्या शिक्षकांनी किती सूचना दिल्या तरी शाळेमध्ये विद्यार्थी कचरा आणतात. हे नव्हतं माहिती मला. त्यांची दप्तर तपासली पाहिजे. रोज कचरा आणता तुम्ही. ऐक, तू बरोबर लिहिलेस, ते मी सांगणार आहे. तू छान लिहिलेस. तरी मुलं शाळेमध्ये कचरा आणतात आणि कचरा कुठेही टाकतात. एके दिवशी आमच्या शाळेत सगळ्या वर्गातून खूप कचरा निघाला. तो जाळला, त्यातून इतका धूर निघाला की सगळ्या शाळेची पोरं रडायला लागली. असं नाही लिहिलं, पण मी बघितलं होतं आकाशातून. मी त्याच्याऐवजी काय वाक्य वापरणार आहे माहिती? आता मी एक वाक्यात त्याचं मॉडिफिकेशन, तिने असं नाही लिहिलेलं, आमच्या सगळ्या शाळेत तो पसरला होता, पण मी त्याचं वाक्य असं सांगणार आहे की आमच्या शाळेत इतका कचरा जाळला, इतका धूर निघाला की पृथ्वी रडत होती. पृथ्वी रडत होती. बरोबर. हे वाक्य लिहिलं असतं ना, तुला डोक्यावर घेऊन मी ते नाच केला असतं, छानपैकी केला असता की नाही. पृथ्वी रडते ना. पाहिलं रडताना पृथ्वी? मी खूप वेळा पाहिलंय. ठीक आहे. सगळ्या वर्गातून इतका कचरा निघाला की तो जाळला, म्हणून इतका धूर निघाला की सगळ्या शाळेत पसरला. समोरची व्यक्ती दिसत नव्हती, त्यामुळे खूप विद्यार्थ्यांना खोकला झाला. अजूनही खोकते. तेव्हा झालेला खोकला अजून चालू आहे. आणि मी नव्हतो तरी मलाही खोकला आला. त्यामुळे विद्यार्थ्यांना खोकला झाला. कोणाचे डोळे चुरचुरले. खूप छान शब्द लिहिले. आय मस्ट कॉंग्रॅच्युलेट यू. तुझं अभिनंदन करायला पाहिजे. तेव्हा सगळ्यांना समजलं की कचरा किती घातक आहे. काही फरक झाला का त्यांच्या वागण्यात? हे सगळं समजलं तेव्हा. तरी नाही, मग अशा लोकांना आपण काय म्हणतो? वेडे म्हणतो की नाही. आमचा सगळा भारत वेड्यांचा देश आहे. समजतच नाही. या मुलीला खास बक्षीस देणार आहे मी बरं का.
इतरांना आधीच नंतर देणार आहे, पण हिला आधीच देऊन ठेवतो. तुम्हालाही मिळणार आहे, काळजी करू नका. नाही, छान काम केलं. सायलीच ना, सायलीच आहे ना. मग काय नाव? या पुढे या ना. मला बक्षीस नाही देतोय तू, मी तुला देतोय. अजून कोणाला त्याची वही दाखवायची वाटते? अजून कोणाला त्याची वही दाखवायची वाटते? आपण पुन्हा इज्जत आपली धुळीला मिळवणार. एकाही मुलांनी मला अजून वही दाखवली नाही. विचार करा किती फरक आहे तुमच्यामध्ये. का असा फरक आहे? आता नीट लक्ष द्या. तुम्हाला बोलायला वेळ दिलेली आहे मी, आता परत लक्ष द्या. तुम्हाला एक तुम्हाला नेहमी गमतीच्या गोष्टी ऐकायला आवडतात. मी एक छोटी गमतीची गोष्ट सांगतो, ती याच्याशी रिलेटेड आहे. तुम्हाला जसा मी निबंधाचा विषय दिला ना, तसा आम्हाला आमच्या शिक्षकांनी, तुला आठवतंय? अरे शाबास, ये इकडे. तुला आठवतंय? तू हो म्हणली. त्याला आठवतंय ते नाही. या उत्तम. मला तेवढं 2 मिनिटं माझी एनर्जी वाचेल. सूर्य उगवला हे पकड ना हातात. सूर्य उगवला नसता तर रात्री निबंध लिहिला नसता, असं सांगितलं. हा, अगदी बरोबर आहे, काही चुकीचं नाहीये. मी लिहिला होता निबंध की सूर्य उगवला नसता तर बाई तुम्ही नसता, मी नसतो, आणि हा निबंध लिहावा लागला नसता. आणि मी दिला निबंध मॅडम जवळ, आमच्या बाईंजवळ. बाईंनी घेतली वही. मला म्हणलं निबंध लिहून झाला? हो म्हणलं. ठीक आहे. बाईंनी वही निवड ठेवली. पोरांनी मोठमोठे निबंध लिहिले आणि सगळ्या वह्या नेल्या टीचरनी घरी, मॅडमनी. दुसऱ्या दिवशी सगळ्या करेक्शन करून आणल्या आणि माझी सोडून सगळ्यांच्या वह्या वाटल्या. आता मला वाटलं माझी जाहीर अजमत होणार. आता बाई मला रागवणार की हा काय निबंध लिहितात का. बाईंनी निबंध वाचून दाखवला. या मुलांनी काय लिहिलंय की सूर्य नसता तर बाई तुम्ही नसता, मी नसतो, आणि मग निबंध लिहावा लागला नसता. मग बाईंनी विचारलं मुलांना त्याला किती मार्क देऊ. सगळ्या मुलांनी सांगितलं 10 पैकी 0. सगळ्या मुलांनी सांगितलं. काहींना माझा राग येत होता, असं काहीतरी असेल. काही मुलं म्हणली असा कधी निबंध लिहितात का, 10 पैकी 0. बाईंनी उभं राहून सांगितलं नंतर मुलांना, मी त्याला 10 पैकी 10 मार्क दिले. का माहिती का? ते मी लिहिलं म्हणून सांगत नाही तुम्हाला. त्या म्हणल्या विषय याला समजला. नाही पापळी आहे का, घाबरू नको. त्या म्हणल्या याला निबंध समजला की सूर्य नसतं तर काहीच आलं नसतं. मग हे नद्या नसत्या, डोंगर नसते, झाडं नसती, झोपड्या नसत्या, सिंह नसते, माणसं नसती. हे सगळं लिहायची गरज आहे का? कोणीच नसतं. कचरा या शब्दावरती माझी अशी अपेक्षा होती. मागच्या वर्षी मी सांगितलं होतं निबंध, तरी पण सांगितलं होतं ना, म्हणजे हे नसेल सांगितलं, पण माझी अशी अपेक्षा होती मुलांना तुमच्याकडनं की कचरा हा शब्द त्याच्यावरती काट मारायची आणि त्याच्याऐवजी संपत्ती असा शब्द लिहायचा. कारण निसर्गामध्ये कचरा हा शब्द नसतो. तुमच्या घरात कचऱ्याची कुंडी असते,
समोरच्या त्या बागेमध्ये कचऱ्याची कुंडी असते का? तुम्ही ठेवली असेल तर असते. निसर्गाने ठेवलेली असते का? नदीमध्ये कचऱ्याची कुंडी असते का? डोंगरावरती कचऱ्याची कुंडी असते का? जंगलामध्ये कचऱ्याची कुंडी असते का? कुठेच नसते. आणि तरी तिथे कचरा होतो का? नाही होत. पण इथे कचरा होतो शहरामध्ये किंवा गावामध्ये. त्याचं कारण एकच, माणूस. माणसाने सगळं बिघडवलं आणि कचरा निर्माण केला. कचरा हा शब्द डोक्यातनं काढून टाकायचा आहे आपल्याला. निसर्गाच्या, मी तुम्हाला एक उदाहरण देतो. गेली 25 वर्ष मी एक प्रयोग करतोय बरं का टीचर, तुम्ही हे मॉडेल तुमच्या शाळेत बनवा. गेली 25 वर्ष अगदी साधं मॉडेल आहे, काही फार अवघड नाही आहे. तुमच्याकडे पृथ्वीचं गोल आहे का रे शाळेमध्ये? आहे? कुठे माहिती आहे? जाऊन घेऊन येऊ शकते? शिक्षक हो म्हणतील का? घेऊन ये. तर मी एक छोटा प्रयोग करतोय बरं का. आणि तो प्रयोग काय आहे? अगदी सोपा प्रयोग आहे. मी खूप श्रीमंत आहे, माझ्याकडे भरपूर पैसे. मी झाडं कशात वाढवतो माहिती का? काचेच्या कुंडीत वाढवतो. माझ्याकडे काचेच्या कुंड्या आहेत. एक अशी मोठी काचेची कुंडी घेतली मी, तिचा आकार हा असा आहे. आणि या आठवतंय? काढशील? नाही आठवत. आता आठवलं पाहिजे नंतर. हे सगळा प्रयोग सांगितल्यावर तुला मी परत सांगायला लावणार आहे, म्हणजे थोडंसं जरा डोक्यात शिरेल. ठीक आहे? नीट ऐक आता. या काचेच्या कुंडीचं नाव आहे डेसिकेटर. काय नाव आहे? डेसिकेटर. तुमच्या घरामध्ये आता मला पाणी प्यायला मी सरांना काहीतरी मागितलं आणि सरांनी ह्याच्यात पाणी आणून दिलं मला. याला काय म्हणतो आपण? चंबू, गडू, तांब्या, काही पण म्हणू शकतो. बरोबर? त्याच्यावरती हे झाकण आणलेलं आहे. त्या झाकणाला काय म्हणतो आपण? ताटली किंवा झाकणी, काही पण म्हणू शकतो. बरोबर? तसं माझ्या डेसिकेटरला, माझ्या कुंडीला केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये, हे इकडे बघा, माझ्या डेसिकेटर, माझ्या कुंडीला डेसिकेटर असं नाव आहे. काचेची कुंडी आहे ती, म्हणजे त्याच्यात सूर्यप्रकाश आत येतो. नीट लक्ष ठेवा, मी प्रत्येक वाक्य खूप मोजून बोलतोय आणि त्या प्रत्येक गोष्टीच्या, प्रत्येक वाक्याला महत्व आहे आणि तेच मला नेमकं तुम्हाला समजून सांगायचंय. काचेची बाटली आहे ती, काचेची कुंडी आहे. त्या कुंडीमध्ये तारीख होती 1 जून 1999. ठीक आहे? 1 जून 1999. या दिवशी मोजून 800 ग्रॅम माती, किती? 800 ग्रॅम माती, 100 ग्रॅम खत, आणि 600 मिलीलिटर किंवा सीसी, 600 मिली पाणी, एवढं सगळं मी त्याच्यात मिसळलं. 1 जून 1900 ही जी बाटली आहे पाण्याची, ही 200 मिलीलिटरची आहे. म्हणजे अशा किती बाटल्या? 600 म्हणजे
3 बाटल्या. 3 बाटल्या पाणी याच्यात पसरून टाकलं. त्याच्यामध्ये एक रोप लावलं बरं का. त्या रोपाला 3 पानं होती. याचं नाव होतं मनी प्लांट. आठवलं का? हो काय, आता आधी आठवायला पाहिजे होतं. आठवलं? मनी प्लांट. त्याला 3 पानं होती. मग त्याच्यामध्ये थोडं पाणी रोज वाफेने बाहेर जायचं. मग ते मी मोजून किती गेलं मला मोजता येत होतं. 40 ते 50 मिलीलिटर पाणी रोज वापरलं तरी जात होतं किंवा बाष्पीभवनाने कमी तरी होत होतं. तर तेवढं पाणी मी याच्यात रोज घालत होतो. म्हणजे हे पाणी मी त्याच्यात कायम ठेवलं होतं, 600 मिलीलिटर पाणी. पुढचे सगळे दिवस मी ते पाणी कायम ठेवलं. मग एक दिवस आला. तो दिवस होता 31 ऑगस्ट 1999. ठीक आहे. 31 ऑगस्ट 1999. आज किती तारीख आहे मुलांनो? 27 नोव्हेंबर 2024. म्हणजे 2024 आणि 99 म्हणजे 25 वर्ष या झाडाला पूर्ण झालीत. 25 वर्ष या कुंडीतल्या झाडाला बंद झालीत. 31 ऑगस्टला मी काय केलं माहिती का? 31 ऑगस्टला याचं मी झाकण घेतलं आणि त्या झाकणाला फेविकॉल किंवा ॲरल्डाईट असं चिकट पदार्थ लावला आणि ते झाकण त्याला चिकटवून टाकलं. म्हणजे आतून काही बाहेर येणार नाही आणि बाहेरून काही आत जाणार नाही. फक्त सूर्यप्रकाश आत जाऊ शकेल. बाहेरून फक्त सूर्यप्रकाश आत जाऊ शकेल, आतून काही बाहेर येणार नाही. 25 वर्षांनी काय अपेक्षित आहे तुमचं? मी 25 वर्षात एक थेंब पाणी घातलेलं नाही. काय झालं असेल त्या झाडाचं? कोणी पण सांगू शकतं. तू नको सांगू. त्या झाडाचं काय झालं असेल? इकडे ये. घाबरू नको. तुझ्याकडनं उत्तर काढून घेणार नाही. आता आपण हे बाहेर झाड आहे. हे झाड आपण कुंडीत लावलं. कुंडीमध्ये पाणी नाही घातलं 8 दिवस तर काय होतं? झाड मरेल. शाबास. म्हणजे हे झाड मेलं पाहिजे की नाही आता? कारण आपण बंद केलं. बरोबर आहे? झाड मेलं पाहिजे. पण माझं झाड 25 वर्षानंतर माझं झाड 25 वर्षानंतर जिवंत आहे. पाणी नाही घातलं आणि तरी सुद्धा त्याला किती पानं आहेत आता माहिती तुम्हाला? 42 पानं आहेत त्याला. किती पानं आहेत? 42 पानं आहेत. एकही थेंब पाणी घातलेलं नाही. याला 43व पान येत नाही बरं का मुलांनो. 43व पान येत नाही. 43व पान आलं तर एक पान गळून पडलेलं असतं. एकूण पानांची संख्या फक्त 42 आहे. एकूण पानांची संख्या 42 आहे. याच्यामध्ये एक गोगलगाय होती. मला ती काढता नाही येत, पण एक गोगलगाय होती. आजही ती गोगलगाय जिवंत आहे 25 वर्षानंतर. गोगलगाईचं आयुष्य साधारण 30 वर्षापर्यंत असू शकतं. ती गोगलगाय अजून एक 3-4 वर्ष तरी जिवंत राहील याचा माझा विश्वास आहे. याच्यामध्ये हे जोपर्यंत कुंडी फुटत नाही तोपर्यंत हे झाड मरणार नाही. 5 वर्ष, 10 वर्ष, 100 वर्ष, 1000 वर्ष, 10,000 वर्ष, 1,00,000 वर्ष, कोट्याधी वर्ष जरी हे झाड असंच राहिलं, आपण सगळे मरून जाऊ, पण हे झाड जिवंत असेल. विश्वास बसतो का? नाही ना? उभं राहा ना. शाबास, तू उत्तर छान दिलंस. हेच उत्तर अपेक्षित आहे मला. विश्वास बसतो?
म्हण ना. नाही. शाबास. किती जणांचा विश्वास बसत नाही? बसा. हे सर काहीतरी खोटं सांगतायत किंवा विश्वास बसत नाही, पण खरंही सांगत असतील विश्वास बसत नाही असं किती मुलांचं मत आहे? तुझं मत आहे का? हे विश्वास नाही बसत. बरोबर. मग हात वर करायला काय झालं? हात वर कर. किती मुलांचा विश्वास नाही बसत? तुझा बसतो हो का नाही? बस काय रे, काय खोटं सांगतो? मग सांगावं लागेल तुला काय हे खरं आहे ते. सांगता येईल तुला खरं आहे का ते? नाही सांगता येणार. मग विश्वास नाही बसत म्हणायला पाहिजे. जी गोष्ट आपल्याला सांगता येत नाही त्या गोष्टीचा विश्वास बसत नाही. म्हणजे सर शिकवतील, तुझा विश्वास बसला म्हणला तर तुला मी सांगेन तू घरी जा, पण तुला कळलेलं आहे का? नाही कळलेलं. मग कळवून घ्यायचंय की नाही? मग सरांना सांगायचं, सर खरंच विश्वास बसत नाही, पण आम्हाला तुम्ही समजून सांगा हे कसं खरं आहे. बरोबर. तुमच्या सगळ्या मुलांच्या मनात ही भावना पाहिजे, तुमच्या मुलींच्या मनात सुद्धा. जर आपला विश्वास नसेल तर त्याचं कारण समजून घेतलं पाहिजे. त्याला आपण अभ्यास म्हणतो. अभ्यास म्हणजे काय असतं? पुस्तकं तीच असतात, नियम तोच असतो. न्यूटनचा, आर्किमिडीजचा, आईन्स्टाईनचा नियम तेच असतात. ते सर तुम्हाला का शिकवतात? ते कारण ते तुम्हाला समजलेलं नसतं. बरोबर. मग आता हे तुम्हाला समजायला हवं की नाही? आपल्या देशात कचरा समजला नाही लोकांना, म्हणून मला हे सगळं शिकवायचंय. ठीक आहे. कचरा नसतो या जगात हे दाखवण्यासाठी हे मॉडेल मी बनवलं. आता तर कसं ते तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा तुमचा विश्वास बसणार नाही, सर याला पाणीच नाही घालत तुम्ही 25 वर्ष, तर ते जगेल कसं? त्याचं उत्तर असं आहे, हे जे मी 600 ml पाणी घातलं होतं ते आजही याच्यात पूर्ण बंदिस्त आहे. कारण ते आपण सील केली. अंदर से कोई बाहर नहीं आएगा, बाहर से कोई बिग बॉस, बाहर से कोई अंदर नहीं जाएगा. बरोबर. मग आतून कोणी बाहेर येत नाही, बाहेरून कोणी आत जात नाही. आतलं पाणी 600 ml तसंच आहे. मग ते पाणी या पानं घेतायत, श्वासोच्छ्वासातून बाहेर सोडतायत, पण ते काही बाहेर जाणार नाही. मग त्याच्या थेंबाच्या रूपात ते इथं जमा होईल. आणि माझ्या डेसिकेटरमध्ये मागच्या वर्षी मी हा शब्द वापरला होता, रोज पाऊस पडतो. बरोबर. तुमच्या डहाणूला, तुमच्या बोरीगावला फक्त 3 महिने 4 महिने पाऊस पडतो, पण माझ्या डेसिकेटरमध्ये 365 दिवस पाऊस पडतो. आणि हा 365 दिवस पाऊस पडतो म्हणून हे झाड जिवंत आहे. फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण तुम्ही ऐकले? प्रकाश संश्लेषणामध्ये ऑक्सिजन मुक्त होतो, कार्बन डायऑक्साईड वापरला जातो. म्हणजे ऑक्सिजनचं चक्र, CO2चं चक्र, पाण्याचं चक्र, ही सगळी चक्र या छोट्या डेसिकेटरमध्ये सुरू आहेत. आपण कुठे होतो? बेचाळीस पानं. आता 42च पानं का? म्हणजे ही सिस्टीम जिवंत आहे कारण ही सगळी चक्र चालू आहेत. ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, पाणी, ही सगळी चक्र चालू आहेत. बरोबर. म्हणून ही सिस्टीम चालू आहे. आणि मी जाईन किंवा तुम्ही सगळे जाल, आपण सगळे मरू, पण ही सिस्टीम चालू राहील. जर फुटली तरच ही सिस्टीम बिघडेल. बरोबर. म्हणजे ही सिस्टीम कंटिन्युअस चालू राहणार आहे. मग ही सिस्टीम जर कंटिन्युअस चालू राहणार आहे, मग याला 42च पानं का? आता इथे समजा 3 आणि 3 6 मुलं बसली आहेत, त्याच्या पाठीमागे 6 मुलं बसली आहेत, त्याच्या पाठीमागे 6 मुलं बसली आहेत, 18 मुलं आहेत. माझ्याकडे 18 सफरचंद आहेत. मी प्रत्येक मुलाला एक एक सफरचंद दिलं, त्या मागच्या रो मध्ये मिळेल का सफरचंद मुलांना? नाही. पण आता माझ्याकडे समजा 40 सफरचंद आहेत, मी 40 मुलांना एक एक सफरचंद देऊ शकतो. तुम्हाला देऊ शकेन का? नाही, कारण 40 मुलांनी खाऊन टाकली ती. पण जर समजा इथे आता साधारण 200 मुलं शिल्लक राहिली आहेत, 200 सफरचंद माझ्याकडे आहेत, तर मी ते 200चे 200 सफरचंद तुम्हाला प्रत्येकाला एक देऊ शकतो. या डेसिकेटरमध्ये जितकं पाणी आहे ते फक्त 42 पानांना पुरेसं पाणी आहे. प्रत्येक पानाला साधारण 10 ते 15 ml पाणी लागतं, म्हणून तेवढंच फक्त पानं येतात. नवीन पानाला पाणी शिल्लक राहत नाही.
म्हणून ते येत नाही 43वा पान. 42वा पान गळालं की मग 43वा पहिलं नवीन पान येतं. म्हणजे जेवढे माणसं आहेत तेवढेच अन्न, तेवढाच ऑक्सिजन, तेवढंच पाणी या पृथ्वीवर असेल तर त्या माणसांना सगळं मिळेल. ते पृथ्वीचं गोल गेलं. आता ह्या पृथ्वीच्या गोलाची इथे उभी राहतो. हा पृथ्वीचा गोल इथेच उभी राहा. हा पृथ्वीचा गोल आणि ही सिस्टीम याच्यामध्ये आता काय साम्य आहे बघा, की याच्यामध्ये साम्य असे राहून दे, काय हरकत नाही. अरे बाई फक्त वरचं पकड आता. तर याच्यामध्ये साम्य असं आहे, थोडी पुढे आहे. साम्य असं आहे की इथे फक्त मनी प्लांट आहे. इथे 800 ग्रॅम माती आहे. इथे किती माती आहे मोजता येणार नाही. इन्फिनाइट किलोग्रॅम माती आहे. माणसं किती आहेत? 810 कोटी आज लोकसंख्या माणसांची आहे. वनस्पती किती आहेत? 1500-1600 कोटी असतील. प्राणी किती आहेत? 400-500 कोटी असतील. पण पाणी सुद्धा लिमिटेड आहे. 2% पाणी प्यायचं पाणी आहे. त्या 2% पाणी हे सगळ्यांना पुरलं पाहिजे. आता ह्याच्यामध्ये जर पान खाली पडतं, ते जर कचरा असतं तर नवीन पान आलं असतं का? निसर्गामध्ये कचरा नाही. ते पान त्याचं विघटन होतं तेव्हा ते नवीन पान येतं, बरोबर? म्हणून कचरा हा कचरा नसतो, ती संपत्ती असते. असा जो शब्द मी लिहिला होता तो म्हणून बरोबर आहे, बरोबर? पृथ्वीवर आज 800 याच्यातनं बाहेरून काय येत आहे? बाहेरून काय येते याच्यात? सूर्यप्रकाश. याच्यात बाहेरून काय येते? इथं ऑक्सिजन कमी पडलाय म्हणून ऑक्सिजन बाहेरून येतोय का? नाही. पाणी कमी पडतंय म्हणून चंद्रावरून पाणी येतंय का? आपण शोधायला गेलो ती गोष्ट वेगळी, पण येतंय का आत्ता? नाही. म्हणजे जेवढं पाणी आहे ते आपल्याला पुरलं पाहिजे, जेवढा ऑक्सिजन आहे तेवढा आपल्याला पुरला पाहिजे. म्हणून कचरा निर्माण करायचा नाही, त्या कचऱ्यातून पुन्हा संपत्ती निर्माण करायची. ही जबाबदारी कोणाची आहे? माणूस. आणि माणसाने ती जबाबदारी विसरली म्हणून ग्लोबल वॉर्मिंग होतंय, जागतिक तापमान वाढतंय. त्याचं कारण आपण आपली जबाबदारी विसरलो आहोत, बरोबर? आता यावर उपाय काय? बैस, याच्यावर उपाय काय करायचा? काय उपाय तुम्ही करू शकता मला सांगा. तुम्हाला प्रश्न सांगितला मी समजून. एवढ्या मोठ्या पृथ्वीवर माणसं कचरा निर्माण करतायत, रोज कचऱ्याच्या गाड्या जात आहेत. त्या कचऱ्यातून आपल्याला संपत्ती कशी निर्माण करायची हे तर शिकावं लागेल. आता इथे बसलेल्या मुलांनी प्रामाणिकपणे मला एक उत्तर द्यायचंय बरं का, प्रामाणिकपणे. त्याचं मी काही तुम्हाला विचारणार नाही, खरं उत्तर द्यायचं की तुमच्यापैकी किती मुलं रोज किंवा कधीतरी ताटामध्ये अन्न टाकून देतात. मला खात्री आहे प्रत्येक मुलगा कधी ना कधीतरी ताटात अन्न टाकत असेल, बरोबर? ताटात अन्न टाकलं तर आपण कोणाचा अपमान करतो? तुला माहिती आहे? कोणाचा अपमान करतो ताटात अन्न टाकलं तर? आईचा अपमान करतो. आईने अन्न बनवलेलं असतं, आपण ते टाकून देतो म्हणजे आईचा अपमान करतो. ते अन्न कोणी वाढवलेलं असतं? शेतात शेतकऱ्याने वाढवलेलं असतं म्हणजे आपण शेतकऱ्याचा अपमान करतो. ते अन्न वाढवण्यास कोणी मदत केलेली असते? पृथ्वीने मदत केलेली असते म्हणजे आपण पृथ्वीचा अपमान करतो. माणूस एवढा मोठा झाला करे त्यांनी तिघांचा अपमान करावा नाही ना? म्हणजे आपण कोणत्याही अन्नाचा अपमान करायचा नाही. आज सगळ्या मुलांनी माझ्याबरोबर शपथ घ्यायची. घेणार शपथ? हात वर करा, हात पुढे करा. आज बोरीगावच्या शाळेत, सर तुम्ही पण घ्या शपथ. आज बोरीगावच्या शाळेत 27 नोव्हेंबर 2024 रोजी
आम्ही अशी शपथ घेतो की आजपासून ताटामध्ये अन्नाचा एकही कण आम्ही टाकून देणार नाही किंवा घरातील इतरांना टाकू देणार नाही. आजपासून आम्ही अशी शपथ घेतो की आमच्या घरात एकदा वापरलेले किंवा सिंगल यूज प्लास्टिक आम्ही आणणार नाही किंवा आणून देणार नाही. आजपासून आमच्या शब्दकोशातून कचरा हा शब्द आम्ही काढून टाकणार आहोत. पृथ्वीची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे आणि ते मी करणार आहे. घेतली प्रतिज्ञा. पुढे तरी एक मी अजून 3 मिनिटं देतो. त्या प्रतिज्ञेतले 3 किंवा 4 मुद्दे फक्त, सगळी प्रतिज्ञा लिहू नका. 4 वाक्य प्रतिज्ञेची मला लिहून दाखवा. युअर टाइम स्टार्ट्स नाव. 3 ते 4 मिनिटं. 3 ते 4 मिनिटात आत्ता जी प्रतिज्ञा आपण घेतली ती प्रतिज्ञा तुम्हाला किती कळली ते मला बघायचंय. म्हणून 4 वाक्यात अगदी छोटी छोटी, मी कचरा शब्द वापरणार नाही, मी ताटात अन्न टाकणार नाही, मी इतरांना टाकू देणार नाही, मी प्लास्टिक घरात आणणार नाही, अशा स्वरूपामध्ये तुम्ही ही प्रतिज्ञा तुमच्या वहीत, हे राजा नुसता बसू नको, ती पेन काढ. प्रवचन ऐकायला आलो नाही आपण, ठीक आहे. हे सगळे आमचे वीर आहेत. या रे पुढे या, पुढे या, या या. मी जेव्हा भाषण देत होतो, मी जेव्हा तुमच्याशी बोलत होतो, तू पण ये. तुमचं लक्ष कुठे होतं? नक्कीच माझ्याकडे नव्हतं. सांगा बरं का नव्हतं लक्ष? मला समजून घ्यायचं, मला राग नाही आला, मला राग येतही नाही. घरी आजोबा असतात, रागवतात ना, मी अजिबात रागवणार नाही. फक्त मला समजून घ्यायचंय की काही मुलांनी, म्हणजे त्याच्यात संख्या बघा कोणाची जास्त आहे, कोणाची जास्त आहे? मुलांची आणि मुलींची एकच आहे. पण तिने सुद्धा, तिला मी मुद्दाम बोलवलं अशासाठी की तिने चूक नाही केली, तिने चांगलं लिहिलंय. म्हणजे संख्या फक्त 4 इकडची आहे आणि मी फक्त असं सॅम्पल घेतलंय. मला खात्री आहे की मी प्रत्येकाच्या वह्या बघितल्या. बघून पहिल्या बाकावर बसलाय ना. शाबास, छान लिहिलंयस, व्हेरी गुड. माझा शब्द मागे घ्यायची वेळ आणली यांनी. शाबास, छान. म्हणजे माझा मी शब्द तसे मागे घेतो. काही मुलांनी छान लिहिलंय आणि मला म्हणजे ज्यांना ॲप्रिशिएट करतो मी, ते बरोबर लिहिलंय. पण तरीसुद्धा संख्या आपली जरा जास्तच आहे नीट लक्ष न देण्याची. आणि या मुली तुमच्याच वर्गात आहेत, तुमच्याच शाळेत आहेत, आपण एकाच ठिकाणी बसलोय, तरी पण त्या व्यवस्थित लक्ष देऊन लिहू शकतात. आपण का नाही लिहू शकत? आपण कुठेतरी कमी पडतो, बरोबर. आपण नीट लिहू शकत नाही. आता या मुलीने जे लिहिलंय, कोणती तुझी ही आहे ना, म्हणजे मी ताटात अन्न टाकणार नाही, सुंदर लिहिलंय. मी इतरांना कचरा करू देणार नाही, चांगलं लिहिलंय. फक्त एखादी गोष्ट ऍड केली असती तर मला आवडलं असतं. मी कचऱ्याला कचरा म्हणणार नाही, संपत्ती म्हणेल. असं जेव्हा तू लिहिशील तेव्हा हे पूर्ण होईल. म्हणजे मग तुला लेक्चर कळलं. आता तू फक्त विसरलीस, बाकी म्हणजे तुला कळलं नाही असं नाही. पण एकदा तुम्ही लिहिलं हे हाताने, विसराल का परत?
ओके, हेच मला अपेक्षित आहे. ठीक आहे, तुझा. आता आपण मी काय काय प्रतिज्ञा घेतली. तुमच्यापैकी किती मुलांच्या वह्या कोऱ्या आहेत मला सांगा प्रामाणिकपणे. काहीही लिहिलं नाही आम्ही. अशा किती वह्या आहेत? लिहिलंयच काही? बरं, लिहिलं. काय लिहिलं बघू. तुम्ही चौघजण किती चार आहेत ना. तुम्ही बसून इथे परत लिहा. 2 वाक्य द्या. मी सांगितलेले, मी कचऱ्याला कचरा म्हणणार नाही, संपत्ती म्हणेन, आणि मी ताटात अन्न टाकणार नाही. एवढं लिहिशील? हो का नाही? लिहिता नाही येणार काय? अरे हो किंवा नाही सांग ना. नाही म्हणलं तर जाऊन बैस म्हणेल मी. लिहू शकशील का रे? हो ना, घे तुझी वही आणि इथे बैस आणि लिही. कोणती वही आहे तुझी? तू लिहिशील? लिही. कोणती वही आहे? तू नाही लिहिणार? तुम्ही द्या, इथे बसा आणि द्या. खाली बसून लिहा म्हणजे मला लिहिता येईल. लिहिशील का नाही? घाबरलायस का? घाबरलायस का? अरे आजोबांना वगैरे रागवतात का? काकांवर कोणी रागवतं का? नाही ना. लिही, बैसाणी लिही. ज्यांनी लिहिलं नाही त्यांनी 3 वाक्य मी परत सांगितलेली द्या आणि प्रामाणिकपणे मला सांगा लिहिली. मग आपण थांबू याच्यावरती. का म्हणजे मला विशेष जास्ती बोलायचं नाही. पण लक्षात आलं तुमचा अभ्यास कसा करायचा? की कोणताही अभ्यास करायचा असेल तर आपण जोपर्यंत आपल्या हाताने ते शब्द लिहित नाही तोपर्यंत अभ्यास होत नाही. नुसतं वाचून अभ्यास होत नाही. नुसतं ऐकून, इकडे लक्ष द्या, नुसतं ऐकून अभ्यास होत नाही. नुसतं वाचून अभ्यास होत नाही. अभ्यास वाचून ऐकून लिहिल्याशिवाय अभ्यास होत नाही. म्हणून नोट्स काढणं हा प्रकार खूप महत्वाचा आहे. कळलं? ऐकणार माझं? गुड. हा, आता माझा ज्या मुद्दा मी ज्याच्यासाठी आलो तुमच्याकडं तो मुद्दा. तुम्ही प्रश्न विचारायचे होते उरलेले. हे तर नावं लिहिलेली आहेत. अजून नावं याच्यात मला मुलांच्या साईडनी जास्ती पाहिजेत. आणि मुलींनाही प्रश्न विचारायला बंदी नाही आहे. जर तुम्हाला प्रश्न विचारायचे तर तुम्ही परत विचारू शकता. तुम्ही विचार करा, प्रश्न विचारा. बऱ्याच गोष्टी मी बोललोय. त्या गोष्टींवरती तुमच्या डोक्यात काय विचारचक्र चालू आहेत त्याच्यावरती तुम्हाला काय प्रश्न विचारायचे विचारू शकता. हे पहा, या 4 मुलींनी, 5 मुलींनी, रेणुका, पुढे काय, सकीना, विकिसा, सायली, वर्षा, या 5 मुलींनी तर प्रश्न विचारले, चांगले विचारले. आणि इंद्रधनुष्याचा कोणी विचारला होता? ती गेली का घरी? ती घरी गेली. ओके. ती एक होती. तिचं नाव काय होतं? तूच होती ना? तुझं नाव काय? रेणुका. लिहिलंय त्यांनी? मला वाटतं मी लिहिलं नव्हतं. कोणाच्या डोक्यात काही प्रश्न आहेत का? पाठीमागे बसलेल्या मुली, पाठीमागे बसलेली मुलं, मध्ये बसलेली मुलं, पुढे बसलेली मुलं, कुणीच विचारत नाही. आपण प्रश्न विचारावेत, आपल्याला बक्षीस मिळावं असं वाटत नाही का रे तुम्हाला? झालं का लिहून? शाबास. दुबईच जाऊ प्रश्न विचारायला. अच्छा, शाबास. या बाजूला संपत नाही शपथ.
शपथ कसं लिहायचं? शपथ. दुरुस्त कर आणि मग दाखवा मला. मैस इथे शपथ दुरुस्त कर. शपथ. आधी लिहायला काय झालं होतं रे? मैस ये इकडं. कितवीत आहे तू? अजूनही नाही लिहिलं. समजलं नाही का? हो का नाही? घाबरलायस का? ये आता प्रश्न ऐकू आपण या मुलाचा. कांदा कापताना डोळ्यातून पाणी काय येते? कांदा कापताना आई रडते, तू पण रडतो, घरात बाबा असतील तर ते पण रडतात, सगळे रडतात. त्याचं कारण असं आहे की कांदा कापताना त्याच्यातून सल्फर नावाचं एक मूलद्रव्य आहे, सल्फर, गंधक. त्या सल्फरचे काही वायू हे हवेत येतात आणि त्याच्यामुळे डोळे चुरचुरले जातात. त्या कांदे त्याच्यामुळे आपल्या ज्या अश्रुग्रंथी असतात, लॅक्रिमेटरी हे म्हणतात त्याला, त्या एक्साईट होतात आणि त्याच्यातून पाणी गळायला लागतं. म्हणून कांदा कापताना सल्फर लक्षात ठेवायचं. काय? गंधक. गंधकयुक्त पदार्थ त्यातनं बाहेर पडतात, म्हणून त्याने डोळ्याला पाणी. ठीक आहे, शाबास. अजून तुझं नाव काय? आर्यन. ठीक आहे. अजून कोणाला काही प्रश्न आहेत? अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? काही नाही? सगळं येतं तुला? विचारू मी प्रश्न? हा, मला वाचता येत नाही ना, चष्मा नाहीये. मोनोट्रेनचे कार्य कसे चालते? तू पाहिलीस मोनोट्रेन? कुठे? इथं कुठं मोनोट्रेन आहे? मोनोट्रेन, मोनोरेल म्हणतात त्याला. मोनोट्रेन कुर्ल्या आपलं चेंबूरवरनं 7 रस्त्यापर्यंत जाते मुंबईमध्ये. तेच तुला म्हणायचं आहे का मोनोट्रेन? हां, म्हणजे मोनोट्रेन देशामध्ये फक्त एकाच ठिकाणी आहे, चेंबूरवरनं 7 रस्त्यापर्यंत जाते. इतर सगळ्या गाड्या 2 रुळावरून धावतात. मोनो म्हणजे एक, मोनोरेल एकच रूळ असतो तिला, आणि त्या रुळावरनं इलेक्ट्रोमॅग्नेटिक शक्तीने ती ट्रेन जाते, म्हणून तिला मोनोरेल म्हणतात. एक रुळावरनं जाते. ठीक आहे, एकाच रुळावरनं जाते. तिचं ते मध्ये तिला जे सरकायला जो पट्टा असतो, सरकता पट्टा, तुम्ही विमानतळावर सरकता पट्टा पाहिलाय का? एस्केलेटर. तर सरकता पट्टा असतो, त्या सरकत्या पट्ट्यावरून ती गाडी सरकत जाते मॅग्नेटिक शक्तीने, म्हणून तिला मोनोरेल म्हणतात. चांगला प्रश्न विचारला. नाव लिहि तुझं. अजून कोणाचा प्रश्न आहे? ये, शाबास, व्हेरी गुड. पृथ्वीवर जीवसृष्टी कशी म्हणाली? पृथ्वीवर त्यांच्याकडे बघून म्हणलं. पृथ्वीवर जीवसृष्टी कशी म्हणाली? पृथ्वीवर जीवसृष्टी कशी बनली? आपल्या पृथ्वीचं वय तुम्हाला माहिती आहे का? 460 कोटी वर्ष. किती? या वहीत पृथ्वीचं वय 460 कोटी वर्ष आहे. अरे लिहिना, पृथ्वीचं वय 460 कोटी वर्ष आहे. आणि जेव्हा पृथ्वी निर्माण झाली सूर्यापासून, त्यावेळेला पृथ्वी हा तप्त गोळा होता, अतिशय गरम होती पृथ्वी.
आणि पाणी नव्हतं, पाण्याची वाफ होती. मग पृथ्वी हळूहळू थंड झाली आणि साधारण 50 ते 60 कोटी वर्षानंतर म्हणजे 400 कोटी वर्षांपूर्वी पहिल्यांदा आर्किबॅक्टेरिया किंवा जे कार्बन डायऑक्साईड वरती वाढणारे बॅक्टेरिया, कारण त्यावेळेला हवेमध्ये फक्त कार्बन डायऑक्साईड होता, म्हणून सुरुवातीला कार्बन डायऑक्साईड खाणारे बॅक्टेरिया तिथे निर्माण झाले. नंतर मग फोटोसिंथेटिक म्हणजे प्रकाश संश्लेषण करणाऱ्या सेल निर्माण झाल्या, त्यांनी ऑक्सिजन मुक्त करायला सुरुवात केली आणि मग वनस्पती, मग प्राणी अशी उत्क्रांती होत गेली. बरोबर. माणूस साधारण 75 लाख वर्षांपूर्वी या पृथ्वीवरती निर्माण झाला आणि 10 लाख वर्षांपूर्वी त्याची उत्क्रांती होऊन तो माणूस या स्वरूपात आला. पण माणसाने जी प्रगती केली ही गेल्या 3000 वर्षांमध्ये सगळ्यात जास्त प्रगती केली. बरोबर. कळलं? लावली तू. शेवटची संधी. तू पण ये, तुझाही आहे का प्रश्न? ये. ज्यांना प्रश्न विचारायचे तिथे येऊन उभे राहा. जसे आपण पाहू शकतो तसे प्राणी पाहू शकतात का? आणि आपल्याला रंग दिसतात तसे त्यांना दिसतात का? अरे वा, छान प्रश्न विचारला. तुझं नाव तर लिहिलेलं आहेच. लिहिलंय ना? आपण पाहू शकतो तसे प्राणी पाहू शकतात का? आणि प्राण्यांना रंग दिसतात का? असं म्हणतात की बैलाच्या समोर लाल फडकं नेलं तर बैल चिडतो, किंवा हत्तीच्या समोर लाल फडकं नेलं तर हत्ती रागावतो, असं म्हटलं जातं. तर ते रंग त्यांना कळत नाही प्राण्यांना, पण त्यांना हालचाल कळते. जेव्हा त्याच्यासमोर तुम्ही ते कापड हलवता, पूर्वी जेव्हा बैलांच्या झुंजी होत होत्या किंवा हत्तीच्या झुंजी होत होत्या, त्यावेळेला हत्तीच्या समोर असा कपडा नाचवायची पद्धत होती. कोणतीही त्याच्यासमोर नाचवायची जर पद्धत हालचाल झाली तर ते रागावतात. ते त्यांना दिसतं. बहुतेक सर्व प्राण्यांना त्यांना डोळे असतात, त्यांना दिसतं. काही प्राणी जे असतात वटवाघळासारखे, त्यांना दिवसा दिसत नाही, त्यांना रात्री दिसतं. घुबड, त्याला रात्रीच्या वेळेला दिसतं, दिवसा दिसत नाही. माणसाला रात्री आणि दिवसा दोन्ही वेळेला दिसतं, पण अंधारामध्ये कमी दिसतं. काही वेळेला काळोख असतो, त्यावेळेला अजिबात दिसत नाही. म्हणजे प्रकाश असण्याची गरज असते, पण माणसाला प्रकाश असेल तर दिसतं. प्राण्यांना दिसेलच अशी खात्री नसते, पण विजन सगळ्यांना असतं. आणि त्यांना बऱ्याच वेळेला नॅरो विजन ज्याला म्हणतात, की त्यांच्या समोर फक्त साधारण 1 फूट किंवा अर्धा फूट एवढीच जागा जेव्हा असते तेव्हा त्यांना दिसतं. त्याच्यापेक्षा जास्ती पलीकडे दिसत नाही. माणसाला सुद्धा जास्तीत जास्त, आता मी शेवटचे जे शिक्षक बसले त्यांना मी कदाचित ओळखू शकेल, पण आणखीन जर 100 फूट पलीकडे कोणी गेलं तर ओळखू नाही शकत. आपल्याला लिमिट असतं. मग आपण टेलिस्कोप वापरतो किंवा जवळचं बघायला सूक्ष्मदर्शक वापरतो. असं वापरतो. प्राण्याला तशी सोय नसते. कळलं? गुड. बर्फ पाण्यावर का तरंगते? तुला घनता शब्द माहिती? घनता. हा. आईने ताक केलं तर लोणी तरंगतं की नाही ताकावरती, बरोबर? किंवा तूप आपण टाकलं, अमूल किंवा बटर टाकलं गरम ह्याच्यात, तर ते वर तरंगतं, त्याच्यात मिक्स होत नाही. हे कोणतीही गोष्ट का तरंगते तर त्याची घनता जेव्हा पाण्यापेक्षा कमी असते त्यावेळेला ते तरंगतं. लाकडाचा तुकडा तरंगतो. मोबाईल टाकला पाण्यात टाकू नको, टाकला तर काय होईल? बुडेल, कारण तो जड असतो. त्याची घनता जास्त असते. डेन्सिटी हा शब्द त्याला इंग्रजीत वापरतात, बरोबर? तर डेन्सिटी जास्त असेल तर पाण्यात तो बुडतो. बर्फाची घनता कमी असते म्हणून तो बुडत नाही. डोळ्यामध्ये काय असतं पण ते आपल्याला दिसत नाही. डोळ्यामध्ये काय असतं पण आपल्याला दिसत नाही.
डोळ्यामध्ये काय असतं पण आपल्याला दिसत नाही. म्हणजे आंधळा का होतो माणूस? अच्छा, आंधळा का होतो माणूस? कारण त्याची कारणं अनेक असू शकतात. एक तो जन्मताच आंधळा असू शकतो, किंवा त्याच्या डोळ्यांना काही जर बिघाड झालेला असेल तर. आता काय होतं की आमच्यासारखी माणसं, माझं वय 70 आहे, तर डोळे दुबळे होतात आणि मग ती प्रतिमा बरोबर बाहुलीवर पडत नाही, म्हणून दिसत नाही. मग आपण त्याला चष्मा वापरतो, बरोबर. म्हणजे डोळ्यातले जे दोष आहेत ते सगळे बाहुलीशी, डोळ्याच्या बाहुलीशी संबंधित. त्या बाहुलीवर जर प्रतिमा नीट पडत नसेल तर डोळ्यांचे दोष निर्माण. ठीक आहे, बोला. पृथ्वी गोल फिरली तर आपल्याला काय जाणवत नाही? आपणही फिरतो ना पृथ्वीवरती. ते पृथ्वीचा गोल घेऊन ये. पृथ्वीवर तू कुठे आहेस माहिती का? आतमध्ये आहेस का बाहेर आहेस? बाहेर. बाहेर, ह्याच्यावरती आहे ना. इथं भारत कुठे? हां, इथं कुठतरी तो, इथं आपला बोर्डी आहे, इथं मला दिसतीये तू. हे काय आहे? तू याच्या सरफेसवर उभी आहेस. आता हे जेव्हा फिरेल तेव्हा हे पण फिरतंय की नाही, म्हणून तू फिरतीये. आणि दोन्हीचं स्पीड सारखंच आहे, म्हणून आपल्याला कळत नाही. तू जर 2 लोकल एकाच वेळेला एका दिशेने चाललेले असतील एका स्पीडने, तर दोन्ही स्थिर आहे असं वाटतं, बरोबर. आणि वटवाघूळ कधी पण म्हणजे उलटाच का हे असतो? त्याचं डोकंच उलट आहे. निसर्गाने त्याचं डोकं उलटं केलंय. उलटं लटकतं का? आणि त्या उलटं लटकल्यानंतर जे व्हॅक्यूम तयार होतं त्याच्या पायांना, ते उलटं लटकून होतं, सुलटं लटकून होत नाही, म्हणून ते उलटं असतं. तुला एखादं भिंतीवर चिकटणारं रबर असतं, ओके. त्या भिंतीवर चिकटणारं रबर उलट्या बाजूने चिकटेल का? नाही, म्हणून ते चिकटेल. कळलं? येस. छान लिहिलं. तुझं नाव लिहि, कारण तुझं नाव लिहिलेलं नाही. तुझं लिहिलेलं आहे? तुझं नाव लिहि. अजून, आय मस्ट कॉंग्रॅच्युलेट दिस स्कूल. मागच्या वेळेसपेक्षा खूप चांगला परफॉर्मन्स होता. खूप चांगले प्रश्न विचारले गेले. हे सगळे प्रश्न मी विज्ञान दारामध्ये, तुम्ही फक्त एक मुलींनी काम करा, ज्यांनी जे प्रश्न विचारले ते एका कागदावरती मला लिहून द्या. सगळे माझ्या लक्षात नाही राहणार. तुमचे सगळ्यांचे, त्या मुलींचे आणि मुलांचे जे प्रश्न आहेत ते एका कागदावरती लिहा. तुमचं नाव लिहा त्याच्यावरती पूर्ण, आणि मी जाण्यापूर्वी ते मला पाहिजेत. ठीक आहे. जे प्रश्न विचारले, इंद्रधनुष्याचे रंग हा कसा प्रश्न विचारला, पृथ्वीचा हा प्रश्न शेवटचा छान होता, सगळे प्रश्न छान होते. आता आपण सर, मुख्याध्यापक या ना पुढे, आणि शाळेतले सगळे शिक्षक पुढे या. मी फक्त आता नाव आहे तुझं? प्रतीक्षा. प्रतीक्षा. तुझं नाव तू बरोबर नाही लिहिलं बाळा. प्रवीक्षा असेल का? अच्छा, प्रवीक्षा आहे. तिला आल्यावर विचारू. अरे जाऊ नका, इथे बरोबर आहे. सगळ्यांचे फोटो घ्यायचे. इथे छान खाली बसा, थोडेसे गुडघ्यावरती बसा. तुझं नाव काय बाळा? प्रणीशा. नी का न? ळ रे बाणाचा का न रे नळाचा? नळाचा. प्रणीशा. ओके. तिचं नाव फक्त नंतर लिहून द्या त्याच्यावर. शकीना गेली का? आर्यन. आणि इथंच थांब खाली, असं गुडघ्यावर बैठ. वैशाली. रोशन. रोशन तू आहेस, हे दे त्याला. हे त्यात आर्यल आणि कोणते मिसिंग आहेत त्यांना. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. तुम्ही जाऊ शकता जागेवर.